सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या गोवाच्या डे 2 वाल्या व्लॉगमध्ये. आणि आता आम्ही मस्तपैकी तयार होऊन निघालो आहे साऊथ गोवा एक्सप्लोर करायला. पोरं पण इथे आपले सगळे रेडी आहेत. सकाळी सकाळी मस्त गॉगल विगल घालून छान छान कपडे घालून. आणि आता वाजले 10 10:30, जरा लेटच झालं निघायला. प्लॅन थोडा वेगळा होता, लवकर निघायचं होतं, पण एनिवेज आपल्याकडे बराच वेळ आहे तर निघूया पटपट. आता 2 तासाची जर्नी आहे साऊथ गोवापर्यंतची. आणि मोस्टली तर आम्हाला कायाकिंग करायचं आहे, सो ते पहिलं बघूया आपण. चला इथून पहिलं पटपट निघूया. ऑन द वे टू साऊथ गोवा. आणि जरा मध्ये थांबलोय नाश्ता करायला. काय हॉटेलचं नाव काहीतरी आहे, बघू बाहेर जाऊन थांब. हे हॉटेलचं नाव माय मराई रेस्टॉरंट. मस्त आहे की भुर्जी मागवली आहे. पोटपूजा करणार आता. आणि बरंच ऊन आहे बाहेर, बघ किती ब्राईट दिसते एकदम. तर मंडळी फायनली 2 तासाच्या जर्नी नंतर आम्ही एका अशा स्पॉटला पोचलोय जे बघून आमच्या डोळ्याचे पानच फेडलंय. आणि तो व्ह्यू तुम्हाला मी आता दाखवतो इन 3, 2, 1. हे बघा व्ह्यू, एकच नंबर. हेच का ते गोवा म्हणायचं. म्हणजे काल आपण चुकीच्या गोव्यात गेलेलो असं मला वाटतंय. एकच नंबर व्ह्यू यार, काय भारी वाटतं एकदम. आणि इथे आपल्या फोटोशूटला पण सगळे रेडी झालेत. कडक वाईब आहे. आणि या इथून असं आपल्याला छोटासा ट्रेक करायला लागणार आहे कायाकिंगला जाण्यासाठी. एक नंबर व्ह्यू आहे. रस्ता वगैरे पण भारी आहे. आणि आजूबाजूला पूर्ण जंगलच जंगल आहे. हे टॉमी का आमच्या मागे यायला लागलाय. बाबा आमच्याकडे काय नाही, आम्ही असं आलोय. इथून खाली उतरायचं आहे आणि तिथे कुठेतरी बॅक वॉटर असणार, तिथे कायाकिंग करायचं आहे. ते बघा तिथे तो पूर्ण रोड तसा एकच नंबर. तर फायनली कायाकिंग स्पॉटला पोचलेलो आम्ही. आणि ही एक बोट घेतली आहे, पर बोट 500 रुपीजच्या हिशोबाने. आणि मी आणि प्रज्ञेश जाणार आहोत. अमरदीप जरा पाण्याला घाबरतो. आणि एक नंबर नजारा आहे यार इथे तर कायाकिंगचा. बरेच लोक इथे करत आहेत. आणि माडांची झाडं त्यात एकदम शोभा वाढवत आहेत. अजून कायाकिंग करायला घेतली आहे. आणि बाबा रे बाबा, हात दुखला, दमलोय असं बसून. हे बघा किती भारी वाटतंय. साईडने आपण जाऊ. साईडला गेला. आता आम्ही आलो आहोत बर्गर फॅक्टरीला. आणि बर्गर मागवलेत मस्त 3 डबल शेडर आणि 2 डबल शेडर आणि 1 क्लासिक आहे. आणि काय उजी बनाना मिल्कशेक. बघूया कसं येत आहेत ते. एक नंबर असं चिकन बर्गर आलेला आहे बघा, केवढा मोठा आहे. आणि हे पोटॅटो वेजेस त्यासोबत डिप करून. हाऊज द टेस्ट. तर फायनली आता आलो आहोत फिरून घरी. संध्याकाळ झाली आहे, किती वाजले, ऑलमोस्ट 7 वाजलेले आहेत. आणि साऊथ गोवाला वगैरे कायाकिंग वगैरे केलं. तिथून येताना आलो रिटर्न.
तर आम्ही येताना बर्गर फॅक्टरीला गेलेलो खायला, कारण का खूप ऐकलेलं आहे आणि बरेच लोकांनी आम्हाला सजेस्टसुद्धा केलेलं की बर्गर फॅक्टरीला खायला जा करून. तर लोकांचे सजेशन्स बघून आम्ही तिथे गेलोसुद्धा आणि 3 बर्गर तिघेजण होतो, तर 3 बर्गर मागवले चिकनवाले. एक चिकन क्लासिक होता आणि एक चिकन डबल शेडर होता. तर आधी खूप एक्सायटेड होतो की आता म्हणजे जरा असं खूप नाव ऐकलेलं टेस्टसाठी, कसं असेल काय असेल त्यासाठी खूप एक्सायटेड होतो. पण रिॲलिटी अजिबात तशी नव्हती. ॲक्च्युली आमचा जो बर्गर होता त्याची टेस्ट चांगली होती, टेस्ट वॉज गुड, त्याला काय हे इश्यू नाही. जो चिकन क्लासिक जो बर्गर होता तो वर्थ नव्हता, म्हणजे तो एक बर्गर 500 रुपयाचा होता, लिटरली 500 रुपयाचा. हो, पण त्या 500 रुपयाच्या बर्गरच्या प्रमाणे त्या बर्गरला अजिबात टेस्ट वगैरे तशी नव्हती आणि चिकन वगैरे पण काय एवढं नव्हतं जास्त. आणि त्यात अजून आम्ही एक भुजी बनाना मिल्कशेक मागवलेला, तो ठीक होता 200 रुपयाच्या याने, तेवढं चाललेलं. पण आता मेन मुद्दाची गोष्ट मी सांगतो. ऑलरेडी हे लोक 500 रुपये एका बर्गरच्या, एक म्हणजे साधा बेसिक बर्गरच्या मागे 500 रुपये घेत होते. त्यात त्यांनी सर्व्हिस चार्जेस, ऑपरेशनल चार्जेस असं करून आमच्या बिलमध्ये अजून 2000 रुपये, सॉरी 200-250 रुपये एक्स्ट्रा वाढवले. आणि अशा प्रकारे आमचं तिघांचं फक्त एक एक बर्गर खाल्ला आणि एक मिल्कशेक पिला, याचं बिल आमचं जवळजवळ 2200 रुपये झालं. सो ही गोष्ट फक्त तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की जर तिथे जाल तर तुम्हाला टेस्ट मिळेल बऱ्यापैकी चांगली, पण प्राईस पण तेवढीच हाय आहे. सो ही नोट डाऊन करून ठेवा. आज आहे आपला गोवामधला डे 3 आणि आज जरा सगळं निवांत चाललं आहे, कारण का उद्या सकाळी आपलं चेकआउट असणार आहे. आणि काल रात्री पण आम्ही बरेच बसलेलो गप्पा वगैरे मारत, टी व्ही वगैरे बघत, तर त्याच्यामुळे बरंच लेट झालेलं झोपायला. तर सकाळी उठायला आम्हाला डायरेक्ट 11 वाजले आणि मस्तपैकी उठून आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो, एन्जॉय केलं थोडं स्विमिंग पूलमध्ये. आणि एक रील काढायची होती आम्हाला स्विमिंग पूलमध्ये, तीसुद्धा काढली. आणि ती जर तुम्हाला बघायची असेल तर इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा, मिस्टर आतिश शिंदे करून आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. सो आता झालं आहे मस्त की फ्रेश अंघोळ वगैरे झालेली आहे सगळ्यांची. तर आता पहिला आम्ही डायरेक्ट जातो आहे जेवायला. गोव्यात आलो आहे आणि आपण गोवन थाळी अजून खाल्लेली नाही आहे. सो एक 2-3 रेस्टॉरंट आहेत इथे वाटेत, आम्ही बघितलेत. तर त्यातलंच कुठलं तरी एक रेस्टॉरंटमध्ये आपण आता जाणार आहे. मस्त की फिश थाळी खायची आहे पोट भरून. आणि बघू आता जाता जाता ठरवतो, तुम्हाला सांगतो कुठल्या रेस्टॉरंटला आम्ही व्हिजिट करतो आहे ते. सो चला माझ्यासोबत. गडी नाचतोय आमचा, अजून गडी नाचतोयवाला पार्ट बाकी आहे. तो मे बी आज संध्याकाळी होईल. चल चल पटपट, भूक लागली आहे. अमरदीप सगळ्यात भारी, एकदम चष्मा विष्मा घालून तयार होऊन. तर आलोय आता आम्ही फायनली जेवायला. जस्ट लोबो फॅमिली रेस्टॉरंट करून, आणि छान असा ॲम्बियन्स आहे. ॲम्बियन्समध्ये पण हे बघा, रेस्टॉरंट अँड बार आहे. मी स्टार्टरसाठी मागवलं आहे मंचाव सूप, जरा घसा माझा ठीक नाही आहे. आणि फिश थाळी मागवली आहे. तर बघू चला कसं काय काय येतं आहे ते बघूया. आणि छान आहे, आवडलं मला रेस्टॉरंट. म्हणजे इथे वरती जे ॲम्बियन्स आहे ते अजून जास्त छान आहे, पण बसायला देत नाही आता दुपारी. मस्त असं गरम गरम चिकन सूप आलेलं आहे. आणि इथे स्टार्टर काय ते गोवन चिकन ड्राय चिली. बघूया टेस्ट. मस्त अशी भली मोठी फिश थाळी आलेली आहे आपल्याकडे. ही आहे सुरमई थाळी, ती आहे प्रॉन्स थाळी आणि ही आहे चिकन थाळी. तिघांनी जरा वेगवेगळा मागवलं आहे जेणेकरून जरा ट्राय करता येईल. आणि हे काय रे रस्सा, हा रस्सा कसला वाटतो ग्लासात छोटा, हे कोकम नाही असं. हाय ग, एवढं पोटभर जेवलोय की काय सांगू बाबा. आणि मस्त झालं जेवण. द लोबोस रेस्टॉरंट होता, मस्त फिश थाळी, गोवन फिश थाळी. फायनली आज आम्ही गोव्याला येऊन काहीतरी गोवन जेवण जेवलेलं आहे. आणि आता एवढी भयंकर सुस्ती आली आहे ना
तासभर जरा लोळणार आहे मस्त ए सी लावून आणि काय नाही बस लोळणार आणि मग 4 वाजता जाणार जरा वॅगेटॉर बीचला. भेटू 4 वाजता डायरेक्ट. तर आता आपण आलो आहोत बीचला, वॅगेटॉर बीचला आणि समोर तुम्ही नजारा बघू शकता किती भारी आहे. तुम्हाला दाखवतो 1 मिनटं. सनसेट झालेला आहे. आम्ही थोडा सनसेटचा आनंद घेतला आणि बीच वाईब एन्जॉय केला मस्त. कसं वाटतंय प्रज्ञेश? अमरदीप कसं वाटतंय? एक नंबर आहे वाईब. आणि अशा प्रकारे आपला गोव्यामधला हा शेवटचा बीच डे आहे आणि खूप भारी वाटलं, पीसफुल वाटलं, एकदम मस्त. अशाच प्रकारे दरवर्षी गोव्याची ट्रिप झाली पाहिजे. चला थोडा वेळ बसूया, आराम करूया आणि हा सुंदर नजारा एन्जॉय करूया. कसलंच क्यूट वासरू दिसलं इथे आम्हाला. थांब, मी काय करत नाही आहे इकडे. आणि फायनली निघायची वेळ झालेली आहे. या इथे सगळी पॅकिंग वगैरे चालू आहे. माझी झालेली आहे, ह्याचीच बाकी आहे फक्त. त्याची पण झालीच आहे ऑलमोस्ट. आणि आता वेळ आली आहे गोव्याला बाय बाय करायची. छान गेले 3 दिवस, एकदम मस्त. आता जसं जसं ट्रिप संपत येते तसं जसं आपल्याला घरची ओढ लागत राहते. पण आम्ही घरीच जाणार आहे, पण माझ्या घरी गावी सातारला. सो एक आपली अजून थोडीशी एक काय बोलतात सेंड ऑफवाली ट्रिप अजून बाकी आहे. तर आता निघणार इथून सातारला. आम्ही संध्याकाळी पोचू 5-6 वाजेपर्यंत. आता किती वाजलेत? 8:30 झालेत. इथून निघालो तर थांबत थांबत जरी गेलो तरी 5-6 वाजेपर्यंत पोचतो आहे आरामात. चला, छान होता हा रूम वगैरे पण मस्त आणि मजा आली. चांगला एक्सपिरियन्स होता. आणि त्याचबरोबर या व्ह्यूला सुद्धा बाय करायची वेळ आलेली आहे. मस्त आहे. पूलमध्ये लय मजा केली आम्ही.